म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ। व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय भाजपा व्यापारी आघाडीची पुणे शहर संघटन समन्वयक बैठक संपन्न। देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली व्यापारी वर्गाला संघटित आणि अधिक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भाजप पक्ष व्यापारी आघाडी पुणे शहर तर्फे आघाडीचे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या पुढाकाराने शहरातील विविध संघटनांना एका व्यासपीठावर एकत्र आणत पुणे शहर संघटन समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये विविध व्यापारी संघटना, बाजारपेठ प्रतिनिधी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्र, सेवा उद्योग, हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्र तसेच स्थानिक संघटनांमध्ये अधिक सक्षम समन्वय निर्माण करून व्यापारी वर्गाच्या प्रश्नावर सामूहिक आणि संघटित पातळीवर प्रभावीपणे काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। यावेळी महेश गुप्ता यांनी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेरित केलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेचा उल्लेख करत व्यापारी वर्गाला अधिक सकारात्मक, सुरक्षित आणि व्यवसाय सुलभ वातावरण मिळणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले। कोरोना महामारी, वाढती महागाई, बदलती आर्थिक व्यवस्था तसेच स्थानिक स्तरावरील विविध अडचणींमुळे व्यापारी वर्ग आधीच मोठ्या दबावाखाली काम करत असून अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना संरक्षण, स्थैर्य, समन्वय आणि प्रशासनाकडून सकारात्मक व सहकार्यपूर्ण वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। नमस्कार, माझं नाव महेश गुप्ता, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर। आज आमची एक सर्व असोसिएशन, व्यापारी असोसिएशन बरोबर प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातलं, उदाहरण प्लायवूड, स्टील, प्लास्टिक, टॉईज वगैरे सगळं असं असोसिएशनला मिळून आम्ही एक समन्वय बैठक घेतलं। या बैठकीस सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाकी इतर पदाधिकारी हजर होते। या बैठकीस आम्ही येत्या काळामध्ये व्यापारी वर्गाचं प्रत्येक समस्यावर एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक व्यापारीच्या समस्यामागे आम्ही ठामपणे उभा राहणार आहे। कुणाला कुठलाही ठिकाणी कुठलाही व्यापारीचं कुठलाही समस्या असेल, शासनाचा समस्या असेल, राजकीय असेल किंवा इतर लोकल समस्या असेल, त्यांनी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी किंवा आमच्या पदाधिकारीशी संपर्क साधावा, आम्हाला फोन करावा आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी भीतीमुक्त वातावरणामध्ये काम करण्यात आणि असं एक आम्ही व्यवस्था निर्माण केलेली आहे की ज्यांच्याकरून प्रत्येक व्यापारीच्या मनात एक समाधानाची भूमिका येईल आणि त्यांना आपलं कामवरती त्यांना अजून लक्ष घालून काम करता येईल, असं आम्ही ते एक व्यासपीठ तयार केलेलं आहे। आमच्याबरोबर आमचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे सगळं पदाधिकारी उपस्थित होते। सगळ्यांचे मी धन्यवाद देतो। कुठल्या संघटना? आमची ही संघटना होती भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीची ही संघटना आहे। त्याच्या आम्ही खाली पुण्यातले विविध जे लोकल संस्था आहे किंवा इतर संघटना आहेत त्यांना आम्ही आमच्याबरोबर जोडलेलं आहे। आजच्या सौ सुनीता प्रशांत निजामपूरकर, व्यापारी आघाडी एक कार्यकर्ती, सक्षम आणि एकनिष्ठता आमच्यामध्ये असल्यामुळे आज मी श्रीयुत महेश गुप्ता आमचे अध्यक्षजी यांच्यामुळे उभी आहे। अत्यंत सुंदररित्या, सुबकरित्या असा हा प्रोग्राम केला आणि त्यामध्ये अतिशय सुंदररित्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी, प्रत्येक व्यापारी संघटनांनी आपापले पद आणि आपापले जे कार्य आहे त्याचं सर्व समस्या सर्वांपुढे मांडल्या आणि त्या समस्या अत्यंत सूचकपणे महेशजी यांनी अतिशय छानपणे त्यांचं उत्तर आणि अतिशय त्यांचं निवारण केलं। आणि मी म्हणते की आजची जी मीटिंग झाली, बैठक झाली, अतिशय सुंदररित्या आणि यांच्या
सर्वांच्या अनुमताने आणि सर्वांच्या संमतीनं हे आमचे सगळे जे काही व्यापारी वर्गांचे जे समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते नक्कीच सोडवले जातील. आणि आम्हा सर्व व्यापारी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि आमचे महेशजी यांच्या सर्वांच्या अनुमताने आम्ही सर्वजण एकनिष्ठतेने आणि संघटितपणे व्यापारी वर्गाला साथ देऊ आणि आम्ही सक्षमरित्या त्यांना पुढे आणू आणि सगळ्या समस्या पार पडून आम्ही एक संघटन तयार करू. नमस्कार, मी अभिजित भोसले, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष. एकजूट संघटन सक्षम पुणे या संकल्पनेखाली आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अध्यक्ष पुणे शहर माननीय श्री महेश गुप्ता यांनी आज विविध संस्थांना पुण्यामधल्या एकत्रित आणून ही संवाद बैठक सुरू केली होती. या संवाद बैठकमध्ये बरेचसे व्यापाऱ्यांचे मुद्दे बैठकीत डिस्कस केले गेले. या बैठकीमधनं बऱ्याचशा अशा गोष्टी कळाल्यात ज्याच्यावर काही ना काही निवारण करता येईल. बऱ्याचशा समस्या व्यापारी वर्ग रोज कुठं ना कुठं हे बघत असतो, पण या समन्वयक बैठकमध्ये आज व्यापाऱ्याला आज हे कळून चुकलेलं आहे की आपण जर एकजूटपणे जर संघटितपणे काम केलं तर आपण खूप सक्षम आहे, आपण खूप प्रगती करू शकतो व बऱ्याचशा समस्यांचं आपण निवारण करू शकतो. आज माननीय महोदय अध्यक्ष महेश गुप्ता यांनी आश्वासन दिलेलं आहे की व्यापाऱ्यांना येणाऱ्या ज्या समस्या रोजच्या रोज येत आहेत त्यांचं कुठं ना कुठं आपण समन्वयकमध्ये निवारण करू व त्यांचं या बैठकीमध्ये त्यांनी नियोजन केलं, याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो.